Oh,
गोकुळीचा तुका 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 गोकुळीचा
गोकुळीच्या सुखांत बाळ नाही लेखात बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या धरणारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या धरणारी तुका म्हणे छंदे मन मोहिदे गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या धरणारी विठ्ठल सद्गुरूंची शरणदायी त्यांची ब्रह्म प्राप्त होई न लगे आणि उपाय धरा सद्गुरूंचे पाय सद्गुरूंचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे ते पवित्र एका जनार्दनी सद्गुरु तोची भव सिंधुचा सर्व पांडुरंगा पांडुरंगाकडून दमनमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा दयानाथ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी समचरण सर्वजन धनरी नाम राम जगणारे तुमानी मंडना मंडनाम तरुण शिवा गंधम कंजनेत्रम सदैव सविच्छिंतयामि दयाची क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वस्तू श्री चरणाचे नमस्कार मुनी आता मस्त
पाया अवत करी पायावरी बालकृष्ण नंदा घडी आनंदल्या नरनारी. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात किंवा गोकुळामध्ये एवढं सुख होतं, गोकुळीच्या सुखात अंत पार नाही का. गोकुळात एवढं सुख होतं की कशानेही मोजायचा प्रयत्न केला तर मोजता येत होतं. एवढं सुख होतं. अगदी किलोत मोजायचं झालं, मीटर मध्ये मोजायचं, कशातही मोजा, पण न मोजता एवढं सुख होतं. अंत पार नाही का. कारण काय एवढं सुख होतं इथे, साक्षात भगवान परमात्मा बाळकृष्ण नंदागडी. कारण साक्षात भगवान परमात्मा त्या गोकुळात नांदला होता म्हणून सुख होतं. सुख दुसरं काय सुखरूप आहे तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. एवढा सुख असा आणि एवढा सुखरूप असल्या कारणानं तुमचं नांदत असल्या कारणाने बालकृष्ण नंदागडी आनंदल्या नरनारी. सगळ्या जे गोपी होते, गोपाळ होते, सगळे होते आनंदित होते. पण ज्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला किंवा तिथे गेला गोकुळामध्ये, त्यावेळेस तिथे आनंद उत्सव कोणत्या प्रकारे साजरा केला तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभ्या केल्या, तोरणं बांधली, कथा केल्या, गुढिया करती कथा गाती गाणे, अशा प्रकारे साजरा केला. आणि त्याचा एवढा मोह लागला की बाबा तुका म्हणे छंदे मन मोहील. तिथल्या सर्व गोविंदांचं काय मन तरी काय गेलं, सगळं चित्त म्हणजे मन सोडून घेतलंय का नाही. असाही अभंग सगळं असता भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे आपला सोडून मांडण्याचा प्रयत्न करा. जसा तुम्ही मला आशीर्वाद द्याल त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न. विठ्ठल देत होता असा. हरिओम सत्ता वारकरी संप्रदाय क्षेत्र परशुराम. आपण सर्व कोकणातून माघीवाडी निमित्त पंढरपुरामध्ये आलो आणि हा संप्रदाय ज्यांच्या कृपाश्री तलाचे वैकुंठवासी हरिभक्तीपारायण श्रीधरमान कोळगे यांच्या कृपाशी तसे सगळे मला गुरुकुल्य असणारे सगळीच आपली मंडळी त्यांच्याही प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव जगद्वंदनी तुकोबरा यांचा 4 चरणांचा काळाच्या प्रसंगातला अभंग आहे. या अभंगाच्या तुकडं म्हणतात की बाबा गोकुळामध्ये एवढं सुख होतं, कशामुळे सुखाची प्राप्ती झाली. सुखरूप आहे माझ्या पांडुरंगासारखा. सुख म्हणजे बाबा रे गोकुळात सुख होतं. तशा अर्थात जर पाहायला गेलं तर का सुख कोणाला प्राप्त करता येतं. सुख हे प्रत्येकाचं मानण्यावरती सुख आहे. परंतु कुणाला कशा सुख वाटेल सांगता येत नाही. खऱ्या अर्थात सुखाची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या सानिध्यात सुखरूप म्हणजे सुख एक याची पायी म्हणून पायी संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थात देवाची ओळख होती. मनुष्य जन्माला आल्यानंतर काही इकडे तिकडे फिरत राहत नाही का नाही. परमार्थ आजचा परमार्थ उद्यावर देतो किंवा उद्या परमार्थ आज आपलं खायचे दिवस आहे किंवा आता आपलं ते परमार्थ करायचे दिवस आताच्या म्हणजे सगळ्यांची समजूत आहे का नाही. पण तेवढा जीव जाण्यासाठी तेवढा म्हणजे क्षण आपल्या हातात नाही किंवा कधी जायला सांगता येत नाही. म्हणून किंवा लोकांना हा जो देह मिळालाय त्या देहाचा काय कर सत्कर्मी जावं किंवा त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून आपण सगळी माझं शाणी म्हणजे शाणी आहोत किंवा सगळ्यांना समजते. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही की एका दिवसाचे सगळ्यांना बुद्धी आहे. बुद्धीच्या जोरावर विचार करतो. कारण विचार करण्याची शक्ती माणसाकडे आहे. माणसाने विचार करायला पाहिजे. सगळी अगदी लहान मुलापासून अगदी म्हातारी म्हणजे 80 वर्षाचा माणूस सुद्धा विचार करू शकतो आहे का नाही.
साधा विचार करायची गोष्ट आहे बघा. मनुष्य हा भगवंताने देह दिला भजन करण्यासाठी केला आहे की नाही. कोणी भगवंताकडे ऍप्लिकेशन घेऊन गेलो नाही किंवा काही अर्ज घेऊन गेला की मला जन्माला घालून सांगायला घेऊन नका, कोणी गेलं नाही. तरी सुद्धा भगवंताने सुंदर असा हृदय आपल्या प्राप्त करून दिला. पण आपण या देहाचा कसा उपयोग करावा हे माणसाला कळलं पाहिजे. कळण्याचं ज्ञान आहे पण मनुष्य कळून घेत नाही. सुख प्राप्त करण्याचं ज्ञान या माणसाकडे आहे, कशा अर्थाने सुख प्राप्त करता येईल, पण मनुष्य तशा अर्थाने कधी विचार करतच नाही, आहे की नाही. सगळ्यांकडे आता सध्या एक साधन आहे बघा. जेवढा मनुष्य आपल्या देहाची काळजी घेत नाही, आपल्या शरीराची काळजी घेत नाही, त्याच्या कितीतरी पटीने पुढे जाऊन त्या साधनाची काळजी घेतो, आहे की नाही. सगळ्यांच्या हातामध्ये खेळणं आहे का, मोबाईल आहे का, सगळ्यांकडे मोबाईल आहे बरं. कुणाकडे मोबाईल 7 ते 8 हजारच्या खालचा नाही की 10 हजाराच्या खालचा मोबाईल कुणाकडे नाही. सगळ्यांकडे असणारा मोबाईल हा वरचाच मोबाईल आहे, बरोबर की नाही. मनुष्य मोबाईल दुकानातून घेऊन आला, दुकानातून घेऊन आल्यानंतर मनुष्याच्या त्याच्यावरती एक ग्लास असते, काच असते, पण तरी सुद्धा दुसरी काच त्याच्यावर टाकतो. त्याला कव्हर थोडं चांगलं असतं तरी सुद्धा तिसरं एक कव्हर घालतो, आहे की नाही. का घालता कव्हर त्याला, बरोबर सुरक्षा. म्हणजे हातातून मोबाईल पडला तर काच फुटू नये, मोबाईलला क्रॅश जाऊ नये म्हणून त्या मोबाईलला कव्हर घालतो. एखाद्याने विचारलं की बाबा एवढं कव्हर का घालते त्याला, तर फार महागाईचं काय सांगतात, फार किमती मोबाईल आहे, भरपूर पैसे दिले, 20-30 हजाराचा मोबाईल आहे, तर फुटलं तर काय करायचं. पण किती किमतीचा हा नळ भगवंताने दिला, त्याचा मनुष्य कधी विचार करतो का, कधी विचार करत नाही ना. मनुष्याने विचार करायला पाहिजे, तर हा जीव सुखरूप होईल, आहे की नाही. देव या भगवंत तुमच्याकडे कधी येऊ शकतो. द्वारकेत आपला गोकुळाने भगवंत का गेला, तेवढ्या अंतःकरणाची भक्ती त्या गोपिकांची वस्तू म्हणून गेला. सुख प्राप्त करायचे म्हणतात. मी जर अंतःकरणापासून देवाचं नामचिंतन घेतलं, देव भगवंताच्या कृपाकांच्या राहणार नाही, पण त्या अंतःकरणापासून भक्ती केली. जन्माला येऊन जर भक्तीचा विचार करत असाल, देवाची पूजा अर्चा करताना तुमच्या लग्नाला काही अडचण नाही. माझी ये भक्ती विना जळवते जियाला मला, आगा पृथ्वीवर पाशात नसते काही बरे, आहे की नाही. अशी दगड कितीतरी आहे. तशा प्रकारे जर तुम्ही अंतःकरण देवाचं नामचिंतन केलं, देवाचं भजन केलं, तर भगवंत राहणार नाही. आणि ज्यावेळेस कृपाकडे मनुष्य देहाची काही काही लोक एवढी काळजी घेतात, आहे की नाही. हा नाशिवंत हे जाणारच आहे. त्या गोपिकांनी कधी विचार केला का, कधी विचार केला. नारद ज्यावेळेस केले की बाबा रे भगवंताच्या पोटामध्ये दुखतंय, तुम्ही सगळे भक्तच आहात, जर त्याला ते बरं व्हायचं असेल किंवा काही काय द्यायचं सांगितलं, तर पायाखालची माती द्या. जर ती जर तुम्ही माती दिली आणि ती भगवंताच्या कपाळाला लावली, सुखीच्या कपाळाला लावली, तर त्याला काय होते, बरं वाटेल. पण कोणी तयार नाही झालं ना. शेवटी नारद कुठे गेले, गोपिकांकडे गेले. तिकडे गेला तर त्या काय केल्या, सगळ्यांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही. देव जावो अथवा राहो माटुरंगी रड भाऊ या भावनेत गेले आणि नाचून नाचून असा एक मातीचा गोळा तयार केला, नारदाच्या हातावर दिला. आणि नारदाच्या हातामध्ये नारदाच्या म्हणतं एवढ्या सहज गतीने दिले, आहे की नाही. सहज दिलेला, पण याचा परिणाम काय होणार माहिती नाही तुम्हाला. जर भगवंताच्या कपाळावर माती आली, भगवंताला बरं वाटेल, तर तुम्ही सगळे नरकात जा. म्हटलं भगवंताची काही झालं तरी चालेल, देहाचा विचार केला. पुन्हा आपण असं विचार करायला पाहिजे, तरीची हा जीव सुख पाहिजे माझा, तरीची हा जीवाला काय सुखाची प्राप्ती. पण हे सगळं करताना आडवं तर काय ना, असं पहिले चिंता लज्जा काम क्रोध, आडवं दुसरं काही येत नाही. हे सगळं करत असताना काय फक्त आडवं येतं की असं भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा, तरीची हा जीव सुख पाहिजे माझा. आपण सुखाची अपेक्षा तर करतोच, सुख सहज मिळेल का. या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर ज्यावेळेस या देहाचा मोठा असेल तर आपला मित्र असेल तर तो आहे मोह आहे की नाही. म्हणून हा सुद्धा जर घडवायचा तर नामचिंतन करण्याची गरज आहे. पाप वेला न कळता नाही संसाराची चिंता, विठू तुझे माझे राज्य नाही विसरायचे का. ज्यावेळेस आपला बाप निघून जाईल त्यावेळेस कशाची काळजी नाही, कशातही आपलं मन फक्त एकच पुढे आपल्याला पांडुरंग धनिक पांडुरंग म्हणजे ज्यावरती स्वप्नी पांडुरंग दुसरं काही दिसणार. अशा प्रकारे जर त्या गोपिकांनी भक्ती केल्यामुळे त्याला काय झालं, त्या गोकुळात भगवंताला जावं लागतं. देवा काय करावं उपकार, देहाचा विसर पाडी माझा, तरीची हा जीवन सुख माझा. अशा प्रकारे काय झालं, त्या अभंगाचं पहिलं चरण.
गोकुळीच्या चुका गोकुळीच्या चुका गोकुळीच्या चुका गोकुळीच्या चुका गोकुळीच्या चुका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका आहे ना काही मुलांना निघायची गरज नाही फक्त मुलाच्या मुलाला बस जाते सुखाची प्राप्ती होते ती तुमच्याला काही असो पण माणूस जर परखड असेल किंवा वेगळा पैसा असेल ते भडकणार असेल किंवा काही प्रेमाने जवळ घेणार नसेल तर किती पैसा किंवा काही असेल त्याला गोष्ट नाहीये मानण्यावर कशाला पटका नाही करता अशा प्रकारे त्यावेळेस ज्यावेळेस कारण भगवंताकडे कारण भगवंत इथे गेल्यानंतर त्या सुखरूप सांगितलं की बाबा रे भगवंतानुसार सुखरूप असं कोण नाही भगवंत इथे का गेला त्याची सुद्धा कारण कारण तेवढं प्रेम त्या भगवंताचं त्यांच्याही विरुद्ध आणि त्यांचं प्रेम यांच्यावर विरुद्ध भगवंताच्या अशा प्रकारे ज्या वेळेस भगवंतानी काही करण्यासाठी गोपी तयार होते भगवंत सुद्धा त्यांना प्रेम देत होता भगवंतानी सुद्धा त्या प्रेमापोटी त्यांचं उष्ण कधी विचार नाही केला पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावर उष्ट अन्न सुद्धा भगवंताने आपल्या भक्ताच्या घरचं केलं प्रत्येकाच्या घरचं केलं आणि एवढं जीवाला जीव देणारे सुद्धा होते गोपी आणि गोवळणी होत्या ज्यावेळेस त्यांच्या घरात काय विचार नाही केला ज्यावेळेस सगळ्या सवंगड्याने एकत्रित जमवल्यानंतर सांगितलं सगळ्यांच्या घरात जे काय जे असेल ते घेऊन या कुणाकडे काही असेल ते घेऊन या त्यावेळेस सगळे जर पेंड्या लगड्या बोट्या सगळे एकत्र आले त्याच्यामध्ये एक गोपी होता की त्याचं नाव होतं मधुमंडल त्याच्या घरामध्ये एवढा गरीब होता किंवा त्या घरामध्ये काही सुद्धा खाण्यासाठी नव्हतं पण कायम स्वरूपी करती नामाचे चिंतन कायम स्वरूपी भगवंताच्या नामाचं चिंतन करणारे घरामध्ये काही नाही तीन दिवसातून एकदा अन्न बनायचं अशा प्रकारे करत असताना भगवंताने सांगितलं प्रत्येकाने घरातून घेऊन सगळ्यांनी घरातून आणलं पण मधु घरामध्ये गेला आईला विचारलं आई काहीतरी घरामध्ये आहे का म्हटलं भगवंताला काहीतरी द्यायचं आहे म्हटलं घरामध्ये मला आपल्या काही सुद्धा नाहीये 3 दिवसाचं शिल्लक ताक आहे दुसरं काही नाही पण ते ताक सुद्धा एवढा अद्भुत झालं होतं की एवढा वास येत होता की ते पिण्याच्या याचं नव्हतं पण शेवटी भगवंतानी सांगितलंय म्हणून त्यांनी काय केलं ते ताक घेतलं एका तांब्यात घेतलं निघाला नसताना त्यांनी हातामध्ये नाकाला घेतलेल्या नाकाचा वास नाकापर्यंत येत होता एका झाडाखाली थांबला तिथेच बसला विचार करत म्हटलं हे भगवंतानी चांगलं करत पण भगवंताला घेत असताना चांगलंच द्यायला पाहिजे ना या अमृतेला ताक काय भगवंत घेईल का खाईल का काय विचार करेल आणि त्यावेळेस तो झाडाखालीच बसला पण पेंड्या लगड्या होती सगळ्यांनी काय काय थोडं येऊन त्याला दिलं होतं दिल्याचं सवय आनंदाने घालतात पण पेंड्या बोलणारे म्हटलं भगवंता अरे म्हटले कृष्णा तू काय असं केलं म्हटलं कशाला सांगितलं आपल्या घरातून काय काय घेऊन यायला
म्हटलं आमचं ठीक आहे, आमच्या घरामध्ये भरपूर काही आहे, पण तो आमचाच एक मित्र आहे ना, त्याच्या घरामध्ये काही 3 दिवसातून एकदा अन्न मिळतं, त्या चुलीवर शिजतंय आणि त्याला घेऊन यायला सांगितलं. म्हटलं तो काय करणार म्हणून अशा वेळेस त्यांनी सांगितलं. म्हटलं मला माहित नव्हतं रे बाबा, तरी सुद्धा म्हटलं तो कुठे आहे, अजून का आला नाही, तुम्ही जाऊन पाहून तर या. म्हणजे सगळेजण तिथपर्यंत गेले, त्याला भेटले. म्हटले तू असाच चल. पण त्यांनी ते ताक सगळं असं उचलून दिलं. तिथपर्यंत भगवंताची भेट झाली. सगळेजण एकत्रित आले. एकत्रित आल्यानंतर जो तांब्या रिकामा ताब्यावर पाठीमागे लपून होता, भगवंताने विचारताना म्हटलं पाठीमागे काय लपवतोस तू, काय आहे त्याच्यामध्ये. म्हटलं काही नाही, ताक आणलं होतं पण फार अद्भुत झालं होतं, येऊ शकणार नसतात म्हणून म्हटलं मला यायला पुढे जरा म्हणजे कसं तरी वाटत होतं म्हणून मी आलो नाही, मला उशीर झाला. आणि काही त्यातले शिंतोडे हातात त्याच्या हातावरती उडाले होते, कुठे काही लागलं होतं. भगवंताने असं पुढे ओढून घेतलं आणि बघितलं की बाबा रे त्याच्या अंगावरती शिंतोडे उडले. भगवंताने काय केलं, श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच्या अंगावरती पडलेले शिंतोडे आपल्या जिभेने चाटले. का चाटले, कारण तो त्यांचा सच्चा भक्त होता, कायमस्वरूपी माझ्या नावाचं चिंतन करणार होता, करती नामाचे चिंतन, घडी कानोमाचे ध्यान करणारा होता. भगवंताने अशा प्रकारचे अनेक म्हणजे अनेक सवंगड्यांबरोबर खेळला सुद्धा, त्याला जे पाहिजे ते त्याला दिलं. आणि अशा प्रकारे गेल्यानंतर नुसतं त्याला दिलं नाही तर गवळ्याने कौतुके जेवढी म्हातारी होते, तरुण होते, अशा सगळ्यांना काय केलं, सुखवून ठेवलं. आणि त्यांच्या घरामध्ये कारण एवढं सुख कशामुळे आलं, सगळ्या गोष्टी आनंदी आनंद कशामुळे झाला, कारण साक्षात बालकृष्ण नंदाकडे, कारण त्यांच्या घरामध्ये गेल्यामुळे त्याला आनंद प्राप्त झाला. पण आनंद प्राप्त झाल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर त्याचा सूर कोणत्या प्रकारे साजरा केला, कारण खऱ्या अर्थानं काळ्याचं कीर्तन हे सगळ्यांच्या पाट्यातलं कीर्तन असतं. कारण सांगणारा नाही, पुण्याने ऐकणारा नाही, कितीदा तरी ऐकावं, कधी कंटाळा करू. कारण काळ्याचं कीर्तन हे कसं पूर्णत्वाचं कीर्तन असतं. कारण सप्ताह किती दिवसाचा असू द्या, 10 दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा किंवा एका असू द्या, जोपर्यंत काळ्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्त्याची पूर्णता होत नाही. जसं देवळ केवढंही मोठं पण कसंही केवढंही मोठं बघा, किंवा त्यावेळी मूर्ती केवढी लहान ठेवा किंवा मोठी ठेवा, किंवा वर्षी तुमची चांगली बसा, रंगरंगोळी चांगली करा, पण तरी देवाचं काम म्हणजे मंदिराचं काम जोपर्यंत देवळाच्या कामा कळसू म्हणजे कळस जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत देवाचं काम म्हणजे देवाचं काम पूर्ण जात नाही. किंवा गंगा निघाली, गंगा समुद्राला मिळत नाही, तिथं जात नाही तोपर्यंत ती पूर्ण जात नाही. किंवा आपल्याकडे सुद्धा बघा लग्नाचा किती दिवस चालतो, लग्नाचा समारंभ किती दिवस चालतो, त्याची सांगता कुठल्याही होते, लग्नाचं कार्य कुठल्याही पूर्ण जातं. पूजेवर थांबत नाही, जोपर्यंत चुलीवर 2-4 दिवस शिजत नाही ना तोपर्यंत लग्नाचं कार्य थांबत नाही, बरोबर की नाही. तसं सप्त्याची सांगता, यज्ञाची सांगता जोपर्यंत काळ्याचे कीर्तन होत नाही होत नाही आहे ना, असा वारकरी संप्रदायाने दंड केलाय. कारण काळ्याचा कीर्तन पूर्ण बांधलेला असतो, कीर्तनकाला कुठे जायचं कुठं जावं लागत नाही, तर असा नियम दिलाय. म्हणून आजच्या दिवशी भगवंताने अवतार घेतला, अवतार कार्याचं वर्णन करायचं, अवतार कार्यामध्ये वर्णन करायचं की बाबा रे भगवंताचे अवतार जे आहेत ते अवतार सगळे सांगायचे नाही, वामन सांगायचं, परशुराम सांगायचं नाही, किंवा राम सुद्धा सांगायचं नाही. आज फक्त सांगायचं फक्त श्रीकृष्ण सांगायचा. कृष्ण सांगत असताना सुद्धा कसा सांगायचा, तर फक्त कुरुक्षेत्रावर काय केलं सांगायचं नाही, जे गोकुळामध्ये जे कार्य केलं, जे काय चरित्र केलं तेच फक्त वर्णन. चरित्र ते उच्चारावे केले चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये चरित्र भगवंताने केले ते फक्त उच्चारा. गोकुळामध्ये भगवंताने काय केलं, भगवंताने सगळ्यांना कथा माहिती आहे. कारण सगळ्यांना काही काही लोकांना गावाला जायचं सुद्धा आहे की नाही, काही काही लोकांच्या पिशव्या भरून तयार आहेत, गाडीला धुवून घेऊन तयार झाले, फक्त कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचं मनाशी जायला निघाले होते. म्हटलं एवढं तुम्ही आला काळ्याचा प्रसाद घेताना तर काय. मग अशा प्रकारे भगवंतानी 6 मुलं मारली, 7 वारी झालं, सगळं झालं आहे की नाही. शेवटी गोकुळामध्ये बंदीखान्यामध्ये ठेवलं.
म्हणजे सांगितलं की बाबा कुणाचं लग्न झालं सगळ्यांना माहिती आहे का सांगायची गरज नाही, सगळ्यांची पाठांतर कीर्तन असतं नाही का नाही. तशा प्रकारे शेवटी 8 वर्षाची मुलगी प्रगट झाली आणि झाल्यानंतर दोघांनी विचार मारल्या की बाबा आनंद प्राप्त झालाच. मारल्यानंतर थोड्या वेळात वसुदेवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेत्री अश्रूची या धारा आहे की नाही व्हायला लागल्या. पत्नीने विचारलं, म्हटलं कारभारी का तुम्ही रडताय बरं, आपल्यानंतर जे एवढ्या वर्षी तपश्चर्यातून गेली आहे की नाही, याच्यामुळे मागच्या तपश्चर्या केली की मला असा मुलगा पाहिजे नाही आणि ते भगवंताने ते पूर्ण सुद्धा केलं आहे की नाही. आणि पूर्ण केल्यानंतर बाळ जन्माला सुद्धा आले आणि आल्यानंतर तुम्ही जर रडत असता तर काय उपयोग आहे. म्हटलं रडतो याच्यासाठी की म्हटलं हे जर कंसाला जर कळलं ना तर तो त्याला जीवन सोडणार. जरी कंसाशी कळेल माझ्या बालकाशी मध्ये मारेल किंवा बाबांनी असं मारून सांगितलं. त्यावेळेस दोघांनी काय केलं, मिठ्या मारून एकमेकाला मिठ्या मारून रडा लागल्या आहे की नाही. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की त्या मुक्तीने सांगितलं की बाबा रे मिठ्या मारा मिठे सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. म्हटलं आता ही मिठ्या मारण्याची वेळ नाही, आता रडायची वेळ नाही. मी सांगतो तेवढंच तुम्ही करा. काय करा की मला इथून तुम्ही काय तिकडे माया जन्माला आलेली आहे, मला तिला तुम्ही इकडे घेऊन ये, मला तुम्ही काय करा तिकडे न्या. त्यावेळेस वसुदेवाने काय केलं, म्हटलं न्यायचं तरी कसं, सगळा माझा कलकोट असा बंदोबस्त आहे, या बंदोबस्त जायचं कसं. म्हटलं त्याची तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका, त्याची तुम्ही फक्त जायची तयारी करा. टोपलीमध्ये घेतलं, जवळ आहे का सगळे मध्ये अडचण आहे. नंदाच्या घराला मज नेली गोकुळाला आहे की नाही. त्यांनी घेऊन चालले मध्ये एवढा मोठा पूर आला, पुरामध्ये पाऊस पाऊस आला, सगळं झालं. तिथून तिथं माये म्हणजे मायेला घेतलं इकडे आले ते फक्त देवकीच्या मांडीला मायाला एवढ्यानंतर रडण्याची सुरुवात केली, एवढी रडायची सुरुवात केली आणि रडू लागली. पहारेकडे सगळे जावे झाले. त्यांनी सांगितलं, म्हटलं कंसाला जाऊन सांगितलं, म्हटलं ज्या वेळी तुम्ही म्हणजे वाट पाहत होता तो बाळ आता काय ना 8वा जो मुलगा आहे तो जन्माला आलेला आहे. तो मुलगा होता का मुलगी पण त्यांनी काय कंसाने पाहिलं नाही. धावत आला आणि बहिणीच्या मांडीवरती असणारं जे बाळ होतं त्या बाळाला घेतलं, गरगार गरगार असं फिरवलं दगडीवरती. आपण ना एवढ्या हाताला चक्का मारून ती निघून गेली आहे की नाही. म्हटलं कंसाला वाडीवरती जाता सांगितलं, म्हटलं कंसा तो मूर्ख आहे. तुझं लागी तो उपजला मज आधी. म्हटलं तुला मारणारा जो आहे ना तो काय माझ्या अगोदर तिकडे जन्माला आला. कंस घाबरला, त्याने लगेच सगळी धावा बसवली, सगळ्यांना सांगितलं, म्हटलं त्याला मारायचा कसा याचा विचार करावा, तो तिकडे गेला कसा याचा विचार करू नका, तो कसा गेला का गेला कसा काय याचा काही सुद्धा विचार न करा, म्हणजे मारायचं कसं याचा विचार करा. आणि मारायचा विचार करा म्हणजे पहिलेचा वेळा उचलला आणि सांगितलं, म्हटलं मी मारते. म्हटलं मारायचं आहे बरोबर, पण जाताना काय बनून जाणार, तो राक्षस कुणाची आहे, राक्षस नाही. म्हटलं मावशी बनून जाणार, मावशी म्हणून जाताना म्हटलं जायचं तर आहे, मारायचं तर आहे, पण काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. स्तन भरून ही निघाली, स्तन भरून विष निघाली पुत्रा. आणि मारत मारत आहे ना लहान लहान बालकांना मारत 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 त्या स्तनामध्ये विष भरलं आणि जी मुलं वाटेत फिरायची त्यांना मारत मारत इथपर्यंत गेली. यशोदेच्या घरावरती हाप मारली, थाप मारली. यशोदा बाहेर आली. यशोदाने विचार, म्हटलं यशोदा तिने विचारलं, अरे तुला मुलगा चांगला सांगितलं असतं की नाही, कळवायचं तरी, तिला मेसेज तरी टाकायचा आहे का नाही. मग असं झाल्यानंतर कृष्ण हाय तरी कुठे, बाळ हाय म्हटलं कुठे, म्हटलं आता त्याचा अंघोळ घातलंय, संगोपन काय केलंय, पाळण्यात घातल्यानंतर भगवंताने विचारलं, म्हटलं आपण जो गोकुळा आपण इकडे आलोय तो काय झोपा काढण्यासाठी आलेलो नाही. रडायला लागले, एवढं रडू लागलं. म्हटलं
तिथपर्यंत गेली. गेल्यानंतर असताना लावून असताना म्हणजे दूध काय सगळं प्राशन करून झाली. आडवीला धाडताना आवाज आला 5-11 उचलायचं कसं म्हटल्यानंतर सुद्धा त्या रोड असे तुकडे करून देशीच्या बाहेर टाकलं. तिला पण मुक्ती झाली. मुक्ती दिली तिला सुद्धा. अशा प्रकारे पहिले ही बातमी कळली की जो पहिला जो पाठवलेला मुक्ती होती ती काय त्याला पण तुला काय केलं मारलेलं आहे. दुसरा कोण झाला तर महाबळ नावाचा राक्षस. महाबळ राक्षस निघाला. कंसाने विचारलं पहिली जी होती ती गेली मावशी बनून गेली. दुसरा आता तू काय बनून जाणार. नाही सांग ब्राह्मण म्हणून जाणार. म्हणजे ब्राह्मण म्हणून जायचं सगळा आदेश केला. पंचांग घेतलं आणि तिथपर्यंत निघाला. गेल्यानंतर भविष्य सांगायला निघाला. भविष्याकडे बसल्यानंतर सात सगळी दिली पाठ येणार पंचांगावर पैसे सुद्धा म्हणजे दक्षिण सुद्धा जे गर्भमुनी भविष्य सांगितलं होतं त्याच्या उलट भविष्य सांगितलं. हा मुलगा जो आहे तुझ्या कुळाचा नाश करेल. म्हणजे जे ऐकणार असं भविष्य सांगितलं त्याच्यावरती पर्याय का म्हटलं काही नाही. पाठीमागे खटा काढण्यात जाणून टाका. दुसरं काही करू नका. भगवंताने सांगितलं म्हटलं तुम्ही ऐकताय रे बाबा. सगळ्यांनी साधी त्याला बनवायची सुरुवात केली. मारायची सुरुवात केली. तो ब्राह्मण गुरुवांचा महाबळ नावाचा राक्षस पळत निघाला. तर साध्या दोन वाटेत चालणार आहे का रस्त्यावर पळेल का. जिकडे रस्ता मिळेल त्यासाठी तो धावत पळत निघाला आहे की नाही. आणि जात असताना जंगलात सुद्धा असं काय झालं जे सगळी काटे पिटे होती सगळ्या धोत्रात सगळी धोतकळत म्हणजे अंगावरची वस्त्र काय झाले गहू पडले आहे की नाही. गळ्यात दांडवं सुद्धा जाणवत उठलं. पंचांग फाटलं. धोतर जे दुकानात होतं ते गळून पडलं आहे की नाही. जाता जाता धावत धावत कसा बसा कंसापर्यंत पोहोचला. कंसाने पाहिलं विचारलं म्हटलं अरे काय झालं तरी काय म्हटलं काय झालं काय विचारतो. मला त्यांनी सोडलं हे माझं भाग्य म्हणावं लागेल. कारण भगवंताने त्याला मारलं नाही. कारण ब्राह्मण त्याचं पात्र लागायला मारलं नाही आहे की नाही. म्हटलं कसा बसा जीव असेल इथपर्यंत आला. असं बघता बघता असं आणि इकडे गोकुळामध्ये झाडू मारण्याची गळ होती. यशोदेच्या घरामध्ये झाडू मारायला गेली. झाडू मारताना लक्षात आलं की लहान बाळाचा रडण्याचा आवाज येतोय असं तिच्या कानावर आलं. झाडू मारत असताना तिने येऊन सगळ्या म्हणजे गवळीने सांगितलं की म्हटलं यशोदेच्या घरामध्ये लहान बाळ जन्माला आलेलं आहे. रडण्याचा आवाज मी येतोय. सगळ्या गवळणी पाणवड्यावरती एकत्रित आल्या. आता लहान मूल घरामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या वाडीत जरी जन्माला की आपल्या गावात जरी जन्माला आपल्या नाट्य गोष्यात असला किंवा मैत्री जरी असला तरी पाहण्यासाठी जाण्याची पद्धत आपल्याकडे आहे. पण जाताना जात असताना खाली येताना कोणी जातो का काहीतरी घेऊन जायचं वाण घेऊन जाण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या वेळी काही म्हणजे जुने लोक असताना माझ्या वाणामध्ये काही जसं देता येत होतं. पण आताच्या ज्या सगळ्या आहेत वाण देणाऱ्या
त्यांच्या वाणामध्ये बदाम आहे, खारीक आहे, काजू आहे, सगळे पिस्ता सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे आताचे सुगीचे दिवस आहेत नाही, पण पूर्वी यांना काय मिळत नव्हतं. काहीतरी घेऊन जावं लागायचं. पण सगळ्या गरीब असेल प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण काही ना काही घेऊन जात असेल. त्या सगळ्या गवळणी एकत्रित जमल्यानंतर म्हटलं जायचं. आपण सुद्धा एका समारंभामध्ये चाललो, जर आपल्यामध्ये सगळ्या एकाच वयाचं नसतो ना, कोण लहान असतो, कोण मोठा असतो, कोण एकदमच लहान असतो, असे सगळेजण एकत्रित झाल्यानंतर पहिलं जायचं कुणी हा प्रश्न पडतो. आता बघा आपण या कीर्तनामध्ये असतो, कीर्तनामध्ये असल्यानंतर हा कार्यक्रम कीर्तनाचा चालू आहे. चालत असताना सुरुवातीला येताना भीती वाटत नाही, पण मध्ये ज्याचा थोडीशी मनामध्ये धावून असते ना, पुढे पहिला कोण जाणार माणसावर, तसं मग कुणाला तरी पुढे करावं लागतं. अशा प्रकारे त्या गवळणी जायचं कोणी जायचं. गवळण बनाती हो बनाती गवळणीला, बनाती हो बनाती गवळणीला, बनाती हो बनाती गवळणीला, बनाती हो बनाती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण मनाची गवळणीला, गवळण मनाची गवळणीला, गवळण मनाची गवळणीला, गवळण मनाची गवळणीला. गवळण सांगते गवळणीला की बाबा पुत्र झाला यशोदेला आहे ना. मार्ग थोडं पुढे नेलं मला. गवळण झाली म्हणजे प्रत्येक गवळण गेल्या गवळण सांगू लागली की गवळण सांगू लागली की झाडू मारते सांगायला की प्रत्येक जणी सांगतात की बाबा रे गवळण सांगली गवळणीला पुत्र झाला यशोदेला आहे ना. पण जात असताना असंच जायचं नाही. आनंदाची बातमी सांगत असताना वाटीमध्ये सुंतवडा घेतला आहे ना, आणि सुंतवडा सांगितली आहे ना, सांगू लागली की यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा. सगळ्या परत गवळणी एकत्रित झाल्या. म्हटलं जायचं आता बघायला जाऊया, मुलगा झालाय ना तर जाऊया बघायला. पण जात असताना काय की कोण कोण जायचं सगळ्या निघाल्या. आणि जात असताना त्यांनी एक पहिली गवळणी ती पहिली बघायला निघाली. मुलगा यशोदेला झाला, बघायला जायचं. पण जायचं तर काय तर घेऊन त्याला, ही जरा श्रीमंत होती, श्रीमंताला पहिला मान दिला जातो आहे की नाही. श्रीमंत असेल ती काय केलं म्हणजे पुण्याची एक अंगठी घेतली आणि मुलग्याला पाहायला गेली. आमची पाहिल्याजवळ गेली, पाहायला जाताना पाहायला गेली आहे ना, आणि अंगठी ठेवली आणि बाहेर आली. बाहेर आल्यानंतर सगळ्या गवळणी म्हणतात का यशोदेला मुलगा झाला म्हणते तो आहे तरी कसा. पाहिला 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 नंदाचा नंदन. बाहेर नंतर विचारायला सांगू लागले की म्हटलं मी नंदाच्या नंदन पाहिलं, पण काय पाहिले, कारण त्याचं मनच माणसाने वेधून घेतलं ना. काय म्हणा पण दुसरी गवळण निघाली पाहिजे चांदीचं काहीतरी वाला घेऊन गेले. आपण पाहिल्यानंतर बाहेर पाहून बाहेर आली. बाहेर नंतर तिला परत विचारलं की म्हटलं अरे पहिली गेली, तिचं मन वेधून घेतलं, तिला काही कळलं सुद्धा नाही. कसं आहे याचं वर्णन सुद्धा त्या करता नाही, कारण तिचं मन काय झालं त्याशी एकरूप झालं. त्यामुळे ती कारण जागेवरतीच नव्हती ना, बरोबर की नाही. कारण विधेयी अवस्थेत गेली ती, विधेयी अवस्था प्राप्त झाली तिला, कारण एवढं मन वेधून घेतलं. भगवंताला साळे भरताना लोकांची विधेयी स्थिती बघतात. तर तिला कळलं असतं तर तिने भगवंताला साला नसती बनवली, घर भरवलं असता. तशी इथे विधेयी स्थिती प्राप्त झाल्यामुळे तिने काय कळलं नाही की माझं मनच वेधून घेतलं. मला कसं आहे तो समजलं सुद्धा नाही.
दुसरी पाहून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने पाहिलं. तिला विचारलं तू तरी गेली होतीस ना दुसऱ्यांदा, तर तू जर तुला कसा वाटला. तिने सांगितलं. म्हटलं काय सांगू, आई एवढी गोरी आहे, बाप एवढा गोरा आहे, पण मुलगा कसा सावळा. सावळा नंदाचा नंद त्याने आनंदाचा पूर आला. म्हटलं भगवंत सावळा आहे, पण त्यांना आनंदाचा पूर आला. तिसरी परत गेली. तिसरी जागेला म्हटलं तिसरी जाऊन पाहून बाहेर तिने विचारलं. म्हटलं तू सगळ्याकडे गेली. पहिलीला तो सावळा वाटला, दुसरी पहिलीला काय कळलं सुद्धा नाही. तिसरी तू गेलीस ना, तुला तरी कसा वाटला. म्हटलं केली खरी, पण मला त्याला पाहिल्यानंतर माझ्यामध्ये सगळंच गेलं. म्हणजे भेदाभेद सुद्धा माझ्यामध्ये राहिला. एवढी त्याची दृष्टी पडली माझ्यावरती. माझ्या एवढा परिवर्तन, कारण परिवर्तन करण्याची ताकद भगवंताच्या म्हणजे याच्यामध्ये आहे की नाही. म्हणजे एकदा जर भगवंताला तुम्ही पाहिलं आहे की नाही, तर तुम्हाला सुखच प्राप्त होणार, दुसरं काय प्राप्त होणार. असं म्हणजे पाहताची मुख सुखामध्ये सुख आहे की नाही. डोळ्याची भूक नवजे, त्याकडे पाहतच राहावं पाहतच राहावं असं वाटणार आहे की नाही. असा असताना बरं राजस्था कुमरा बदनाचा बदला रवी शशिकला लोक बलिया आहे की नाही. असा असताना भगवान सर्वांना म्हणून त्याला पाहिल्यानंतर मला काही सुद्धा म्हणजे सातवित्त गोतकुल शिळ मात आहे की नाही. काही सुद्धा माहिती नाही म्हणून सांगितलं माहिती की यतिकुल माझे गेले हरपून आहे की नाही. असं सांगितलं माझी अवस्था झाली. असा प्रकार झाला. बघता बघता घरामध्ये मुलगा जो होता तो रांगता रांगता म्हणजे रांगत असताना मोठा मोठा होत चालला. मोठा मोठा झाल्यानंतर काय केलं त्याने आपल्या वयाच्या सवंगडी जमवायला काय केली सुरुवात केली. बारकेवरची मुलं जमवत सुरुवात केली. सुरुवात करून झाल्यानंतर खेळ खेळू लागले. खेळता 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 एक दिवशी काय झालं, सगळ्या गोष्टींना विचारलं. त्याही विचारलं, मस्करीत विचारलं. म्हटलं तुमचं अशा हरपून सगळं दिसताय, तुमची आईकडे तुम्हाला खायला देत नाहीत का. म्हटलं देतात ना. म्हटलं आपल्या घरामध्ये एवढं सगळं असताना दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, जे पाहिजे ते सगळं आहे, तरी सुद्धा तुम्ही हडकुळे काय दिसता. म्हटलं काय सांगायचं, आमची आई वडील जे आहेत ना ते काय करतात, सगळ्याच्या सगळा दूध कुठे येतात, डेअरीवर जातात, तिकडे घेऊन जातात, मथुरेला नेतात. तेव्हा आमच्या घरामध्ये काही कधी कधी थोडी चहा सुद्धा प्यायला लागते. म्हटलं अशा प्रकारची अवस्था आमची आहे. म्हटलं एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी काय करा, आपापल्या आई वडिलांना आजचा निरोप द्या आणि सगळ्यांना उद्या चावडीवरती बोलवून द्या. घरात सर्वांनी सांगितलं की उद्या म्हटलं भगवंताने बोलले किंवा कृष्णाने बोलवले असं सांगितलं. सगळ्यांना एकत्रित झाल्या. भगवंताने सांगायला सुरुवात केली की म्हटलं उद्यापासून कोणीही दूध मथुरेला घेऊन जाणार नाही, कारण आपल्याकडच्या दुधावरती तिकडचे ते राक्षस असणारे काय करतात, दृष्टपुष्ट व्हायला लागलेत आणि आपली मुलं अशी हडकुली व्हायला लागली. हडकुली व्हायला म्हटल्यानंतर कुणी न्यायचं नाही, फक्त त्याच्यासमोर सगळ्यांनी माना डोळवल्या. पण त्यांच्या अशी एक वयव्रत होती. तिने सांगितलं, म्हटलं अरे कृष्णा फार मोठा तू शाना आलास, आम्हाला सांग जरा, जर आम्ही दूध जर तिकडे नेलं नाही ना तर कंस आम्हाला काही जिवंत सोडणार नाही. म्हटलं तुझं आम्ही ऐकलं ना, आम्ही घेऊन जाणार. इकडे कृष्णाने विचार केला की म्हटलं ही पक्षी भासलेली आहे, या अशी काय तयार होणार नाही. सगळ्यांना जवळ केलं आणि सांगितलं, म्हटलं तुला दूध प्यायचंच आहे ना, दही खायचं आहे, खायचं आहे ना, लोणी खायचंच आहे ना, मी सांगतो तेवढंच करा. काय करायचं, जर सरळ येत असेल तर काय करायचं, चोरी करून खायचं. चोरी करून खायचं तर नुसतं चोरी करायला जाता कामा नाही, तर चोरी करण्याची लागणारी सामग्री सुद्धा घ्यावी लागेल. त्यांनी सांगितलं जाता असताना काय घ्यायचं, खडे घ्या, काटे घ्या, शिराटे घ्या, सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर पेंद्याने म्हटलं अरे चोरी करायचं आम्हाला माहित आहे, चोरी करत असताना ही सगळी सामग्री लागते यांचा आम्ही कधी विचार सुद्धा केला नाही किंवा आमच्या कानावर सुद्धा कधी आलेलं नाही. हे कशासाठी लागणार आहे. म्हटलं कशासाठी, ज्यावेळेस एखाद्या गवळीच्या घरामध्ये आपण गेलो तर घरामध्ये गेल्यानंतर शिंक म्हणजे जे माठ आहे, ह्या लोण्याचं माठ आहे ते कुठं खाली जमिनीवर ठेवणार का, खाली हाताला ठेवलं का, तर शिंकेवरती ठेवणार. आपली उंची किती आहे, आपण लहान बाळक आपल्याला हात वरती पोहोचेल का, तर पोहोचणार नाही. चोरी करायची म्हणजे दिवसा जाण्याची गरज आहे का, तर रात्रीच जायला पाहिजे. पण रात्री अंधार असेल की उजेड असेल, अंधार असणार. मग जात असताना काय खडे घेऊन जायचे. खडे घेणे काय करायचं, आपल्या एका गवळीच्या घरामध्ये शिरल्यानंतर चारही साईडला खडे असे पिस्करायचे आणि पिस्करल्यानंतर काय करायचं, ज्या साईडला आवाज येईल त्या आवाजाच्या दिशेने जायचं.
हातामध्ये काठी असणार उंचवरती असेल तर आवाजाच्या दिशेने जायचं, माठ वरती असेल तर अशी काठी मारून ओढायचं आणि असं प्राशन करायचं, निघायचं. आणि जात असताना गवळण रस्त्यात झोपली असेल तर सासू सासरा रस्त्यात झोपला असेल, पाय जर चुकून कापून पाय लागला तर झटकन जागा झाला तर आपल्या पाठीत लागेल. पाठीत लागल्यानंतर हवं झालं तर आपल्या हातामध्ये असणारे काय आहेत ते काठी आहेत ते काय करायचे, असे दिसत राहायचे. तो बघा तर चप्पल घालून गेलो तर काय होतं, चप्पल घालून पाठीवर का तर म्हटलं अशी जरी आले तर आपल्या हातामध्ये असणारी जी माती आहे ती अशी धूळ अशी काय करायची, फेकायची. असं जर सांगितलं सगळं गेलं. म्हटलं फक्त त्याच्या मागे जात असताना काय करायचं, फक्त मी सांगतो त्या गोष्टीचं आचरण करायचं, दुसरं काय करायचं नाही. म्हटलं तुम्हाला पोटभर देणार, पाहिजे नको म्हणाल तोपर्यंत देणार आहे का नाही, एवढं देईल. फक्त एकच गोष्टीची आठ आहे की बाबा कुणाशी बोलायचं नाही, आहे की नाही, आणि हळूहळू चालायचं, पायाचा आवाज सुद्धा करायचा नाही. यालं तरी यारे लागे, आहे की नाही. आज तुम्हाला एवढं देणार, यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी पुढे म्हणाल तो वरी. एवढं तुम्हाला देईल, पुढे म्हणाल तो तेवढं तुम्हाला देईल. सगळे चोरी करायला निघाले आणि जात असताना कवळ्याच्या घरात चोरी करू लागले. किती प्रकारच्या चोऱ्या केल्या, नुसत्याच चोऱ्या केल्या नाही किंवा बरे कोण म्हातारा चोर असेल त्या मडका टाकलाय, गवळण पाण्या जात असेल तरीचा घड्यावर दगडच मारले, कुठे अशा अनेक प्रकारच्या खोड्या करून तरी केल्या कोकणामध्ये, आहे की जात असताना. बरेच शेवटी गोकुळातल्या सगळ्या गवळणीच्या त्रस्त झाल्या. सगळ्यांनी आपल्या सासूसुना सांगू लागल्या की म्हटलं काय करायचं. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस माठातला दही खायचा तर दही काय करायचा, जात असताना त्या घरातली सून जी असायची सुनेच्या तोंडाला लावायचा. सकाळी सासू उठली की म्हणायची, म्हटलं अरे मडकावर एवढं दही सकाळची घेते किंवा एवढं असताना आपल्या घरामध्ये चोरी करून रात्री खायची काय गरज आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, गवळण आणि गवळी, आहे की नाही, दोघं जण झोपलेले असतात, त्याच्यात दाढीची आणि वेळीची गाठ सुद्धा मारली, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, आहे की नाही. किंवा एवढंच नाही तर खोडी करत असताना 10 लोकांना दाखवून खोडी करायचा, एकटा सुद्धा खोडी करत असताना. ज्यावेळेस आंघोळी करण्याची स्नान करण्यासाठी गंगेवर गेल्या त्यावेळेस काय करत, कपडे भाडेच ठेवतात ना, पण तेवढे सगळे कपडे एकत्र करून हा झाडावर जाऊन बसला, नाही की नाही. अशा सगळ्या अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. गवळणी एकत्रित घेऊन काय करून आणल्या की म्हटलं आता एकच करायचं, आता आपण गोकुळामध्ये राहण्याची सोय राहिली नाही, आता एवढंच करायचं की आपण त्याच्या आईला जाऊन काय करायची, तक्रार करायची, आहे ना. मग त्यावेळेस सगळ्या गवळणी पुढे गेल्या, यशोदेच्या घरात गेले. यशोदेला सांगायला म्हटलं, यशोदेने पाहिलं आपण म्हटलं सगळ्या जमून एकत्रित येत आहेत, कशासाठी येत असतील. पण अशा वेळेस सगळ्या एकत्रित आल्या म्हणजे यशोदेला सांगायला, यशोदे कृष्णाला गोकुळामध्ये राहण्याची सोय राहिली नाही. कारण म्हटलं गोकुळात नको त्या गोष्टी आधी केल्या. म्हणजे सगळ्या 5च्या 5 गवळणी पुढे सांगू लागल्या की म्हटलं काय सांगू, रात्री आम्ही दोघं झोपलो होतो, हा रात्री घरी आला, घरी आल्यानंतर यांनी काय केलं, आमच्या बहिणीची माझी गाठ मांडली, आहे का, दाढीची गाठ मांडून ठेवली. दुसरी साईडला म्हटलं आम्ही नानी घरामध्ये असताना भिंतीवर चढून आला माझ्या जवळी, आहे ना, म्हणजे भिंतीवर चढून माझ्या जवळ आला. ते रात्री सांगितलं म्हटलं आम्ही ज्यावेळेस मथुरेच्या बाजारात जात असताना काय केलं, म्हटलं जात असताना काय केलं म्हटलं यांनी खडा मारला, आहे की एवढं खडा सुद्धा मारला नाही. सगळ्या गवळीने एकत्र म्हणजे सगळ्याला समुद्रात एकत्रित करून काय केलं, सगळ्या दाखवून दिलं, माझ्या गळ्याला काय केली, शिट्टी मारली, आहे की नाही. आणि म्हटलं आमच्याकडे बघत असताना शिट्या मारला, शिटी मारून सगळ्याला एकत्रित केलंय नाही. शिटवी मारून गोळा करतो गोपिका गोपाळांचा मेळा, राधी केला अवलंधतो मिठी मारे गळा, शर्त भाई झाली याच्या निर्लज्जपणाची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या श्रीहरीची. म्हटलं असा असताना भगवंत म्हणजे आज किती कोड्या सांगू. म्हटलं एवढंच नव्हे तर दुसरी
सासू तिने म्हटलं आपल्या सुना मुलांनी काय केल्या नासवून टाकल्या. एवढंच नव्हे तर माझी सून सकाळी रांगोळी कणा काढत होती. कणात काढल्यानंतर माझ्या सुने मोठ्या आपण त्याला विचारलं आपण सुना दिवाळीमध्ये कणा काढतो की नाही, रांगोळी काढतो आपण दुसऱ्या ती काढणारी असते ती विचारते. म्हटले कसा निघाला बघा, फार सुंदर निघाला. म्हटलं मी या कृष्णाला विचारलं म्हटलं कणा कसा काढलाय, कशी रांगोळी काढली. म्हटलं यांनी सांगितलं म्हटलं फक्त डोळे मीठ आहे की नाही, 2 मिनिटं डोळे मीठ तुला मी सांगतो कसा झालाय तो. 2 मिनिटं डोळे मिठात त्याच्यावरती लघुशंका केली. म्हटलं आता बघ कसा झालाय तो. म्हणजे अशा प्रकारच्या थोड्या केल्या. एवढं सगळं केलं. केल्यानंतर एवढंच नाही तर सांगितलं म्हटलं कृष्णा विचारलं म्हटलं काय खरं आहे काय. म्हटलं मी आई यांचं काही सुद्धा केलं, मी यांना कधी त्रास सुद्धा दिला नाही. ते उगाचच माझ्यावरती काय करतात आळ घेतात. म्हटलं माझाच चेंडू यांनी लपवून ठेवलाय बघ आहे की नाही. म्हटलं मी आम्ही सगळे खेळत असताना काय झाला की माझा चेंडू गेला तर चेंडू काय केला आहे निरीमध्ये लपवून ठेवलाय. म्हणजे त्यावेळेस सांगितलं म्हटलं काय कुठे बोलताय, माझ्या कोणाला चेंडू तुम्ही काय लपवून ठेवलाय. म्हटलं बघा ना, म्हटलं आम्ही कुठे लपवून ठेवलाय. म्हटलं त्यावेळेस कृष्णाने सांगितलं म्हटलं त्याला फक्त सांग की निरीच्या ज्या या हलवायला सांगा आहे का नाही, निरी हलवायला सांगा. बघा निरी हाडचुणी आहे का, म्हणजे ज्यावेळेस निरी हाडसली हाडच्यानंतर चेंडू खाली पडला आहे की नाही. सगळेजणी काय होती परत गेल्यानं म्हटलं त्यांनी एखादी वेळी म्हटली म्हटलं पण कशी करते घरात गेली. घरामध्ये येतात यशोदा सांगितलं म्हटलं पुराव्या सत तुझ्या पोरग्याला पकडून दाखवले आहे की नाही. आणि तिकडे गेल्यानंतर घरामध्ये तिकडे गेल्यानंतर हा मुलगा बाहेर खेळत होते. म्हटलं मला तू सगळे माझ्या आईला सांगतेस का, माझी कंप्लेंट करतेस का, माझी तक्रार करतेस काय. म्हटलं बघ तुझी कशी फजिती करते आहे की नाही. असं केल्यानंतर सगळ्यांनाच रात्री याला पकडलं. हा खेळता खेळताना पकडलं, याच्या हाताला धरल्यानंतर बाहेर घेऊन अंगाच्या बाहेर घेऊन अर्ध्या रस्त्यावरती आली आणि तिथे एक छोटीशी मुलगी दिसली. त्या मुलगीला त्या मुलगीने त्यांनी बोलवून घेतलं आणि बोलवून घेतलं आणि तिच्या हात म्हणजे त्या गवळीच्या हातामध्ये या मुलीचा हात दिला आणि हा पुढे चालू लागला. यशोदेच्या घरात पळत आली ते यशोदेला सांगितलं म्हटलं तू म्हणतो दिसता की माझ्या मुलावरती खोटा घेता कशाला खोटे बोलता, काहीतरी पुरावा आहे का. म्हटलं बघ आता पुरावा घेऊन आले. कारण पूर्वीच्या बायका पदर अगदी खालपर्यंत घ्यायचा आहे का नाही, म्हणजे नाका पुढे डोळ्यात दिसायची नाही, धडपडायची असतं आहे का नाही. अशा प्रकारे बदल होता. त्यामुळे कळलं नाही काय आता बदल केले सत्ता बदल केली. तिथपर्यंत आल्यानंतर म्हटलं म्हणतो दिसता की माझ्या पुरानं काय तर पुरावा घेऊन या, सगळे घेऊन या. म्हटलं आता पुराव्या आले. मुलगा तुझा माझ्या हातामध्ये आहे आणि मुलगा कृष्ण कुठं होता यशोदेच्या बाजूला होता आणि इकडे हातामध्ये मुलगी होती. आणि म्हटलं बघ मुलगा आहे का मुलगी आहे की बघ कुणाचं मूल आहे ते. माझा मुलगा म्हटलं माझ्या हातामध्ये आहे. तर काय सांगतेस गोष्टीमध्ये. आणि त्याने पदर असा वरती केला पाहण्याच्या हातामध्ये मुलगी आहे. अशा प्रकारच्या म्हणजे शेवटी अशा भरपूर अशा गोष्टी झाल्या. आई सुद्धा त्रस्त झाली आहे की नाही. त्रस्त झाल्यानंतर तिने सांगितलं म्हटलं आता याला घरात ठेवण्याची गरज नाही, म्हणजे असं वाटत नाही. म्हणून तिने काय केलं म्हटलं गणपतीला नवस केला आहे की नाही. नवस करून तिला सांगितलं की म्हटलं अरे बाबा पिताने या मुलावर काहीतरी कर बाबा, नवस करते. आणि मग ते हारावर मोदकाचा नवस केला आहे की नाही. जर हा मुलगा शांत झाला व्यवस्थित वागू लागला म्हणजे तुला त्रास नाही दिला तर मी काय तुला हारावर मोदक देईल. सुद्धा गडबड त्यांनी केलीच का नाही. महिनाभर आईचा देवाचा मान राखायचा म्हणून काय केलं कुठंही काही काही केले नाही, गडबड नाही केली किंवा कुठंही अशी मस्ती नाही केली, कुणालाही त्रास नाही दिला. शेवटी त्याने खायचा त्रास म्हणजे घरात त्रास चालू केला आहे की नाही. घरामध्ये एवढा त्रास दिला. आई माट म्हणजे ताक उचलन करतात तिथे खाली जाऊन बसला. दिवसभर उचलन करू लागली पण काय दोन्ही वर्षी येईना. शेवटी उन्हावणी गरम पाणी सर्व असं टाकलं ना, टाकून तरी सुद्धा येईल असा विचार केला पण नाही आला. शेवटी मी हात घातला हातामध्ये शेगी आहे तेव्हा सांगितले म्हटलं तुझी रवी तुला लागली असते ना. असा प्रकार झाला. अशा प्रकार करत असताना भरपूर थोड्या केल्या. नंतर शेवटी हारावर मदत केली. नवस पूर्ण करूया महिनाभर काही त्रास दिलेला नाही. नवस करूया म्हटलं देवाच्या सगळं शेवटी काहीतरी गोष्ट विसरली म्हणून आणली. त्यावेळेस तिने सांगितलं म्हटलं मातृपितृ येईल बघ इथं लक्ष ठेव. यांनी काय केलं मातृ सोडा तर ती मूर्ती देवाची मूर्ती तीच घेऊन टाकली आणि हारावर मदत सोडली. फक्त विचारते म्हणजे अरे काय झालं तरी काय देव तरी कुठला. त्यावेळेस त्यांनी म्हटलं देवाला सुद्धा ते देव कुठे गेला म्हणजे असा प्रकार झाला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते एक म्हटलं आता हा काय आपल्या हातात घालण्यात दिसत नाही. त्याला आता काय करूया शाळेमध्ये घालूया. शाळा कोणती त्यावेळी शाळा म्हणजे गुरु राखणं म्हणजे शाळा होती. गुरु राखायची म्हणजे शाळा राखणं शाळेत जायचं. आता गुरु राखणार ज्यांच्याकडे गुरु त्यांची फार मजा आहे की नाही.
प्रत्येक गृह राखणाऱ्या मनुष्याला शेण काढावं लागत नाही. बाहेरचे लोक येतात शेण काढून जातात, आहे की नाही? म्हणजे कोण असं कामाला ठेवण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे गृह असतो त्यांना अनुभव असेल बघा. सकाळी मालक उठायच्या आधी लोक घरात येतात, वाड्याचा दरवाजा उघडतात, शेण काढून जातात, फक्त झाडू मारायची सोयी ठेवतात. एवढी जरी व्यवस्थित झालं चांगलं झालं नाही काय? पण तसं नाही करत ना. मग अशा प्रकारे आपण सगळ्यांना सांगितलं की बाबा सगळे समोर एकत्रित जमले. त्यांनी सांगितलं यशोदे सांगितलं माझा मुलगा जो आहे ना तो फार खोडकर आहे, फार मस्तीखोर आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात हा सगळ्यात छोटा आहे, लहान आहे, त्यांनी काही जर केलं तर राग म्हणू नका, तुम्ही त्याला समजून घ्या, आहे की नाही? असं सांगितल्यानंतर सगळेजण गेले. गुराकडे गेल्यानंतर सगळे काय गप्प असणार का? गुरं सगळी अशी चरायला लावली. चरायला लावल्यानंतर आता मुलं आहेत की मुलं काय करणार? पूर्वीचे लोक म्हणजे सगळे अनुभव आहे. आताची मुलं आहेत त्यांच्या नशीब ते सुख नाहीये, आहे की नाही? सुख आहे का? मुलगा सकाळी 6 वाजता उठतो, संध्याकाळी 6 वाजता घरात येतो. कारण एवढं त्याच्या पाठी दप्तर असतं, एवढं मोठं असतं, आहे की नाही? त्याला त्याचा दप्तर असता वरती मागण्याची वेळच नसतो, आहे की नाही? सकाळी 6 वाजता उठतो, बिचारा उठत पण नाही. 3 वर्षाची मुलं शाळेत जातो, बिचारी 7 वर्षाची मुलं शाळेत जायची. सकाळी 11ची शाळा असायची, आता 6ची शाळा असते. 6 वाजता मध्ये बसावं लागतं, म्हणजे बसमध्ये बसायचं, तसं पोहोचायला ट्रॅव्हलिंग त्याचा असतो. 1 तासामध्ये ट्रॅव्हलिंग, त्या त्रासामध्ये थकलेला असतो. थोडा अभ्यास करला, तिथनं आला की पण घरात काय धावत खाल्ला की परत तासला गेला, तासला आला की पण जायची दुसरं काय ट्युशन असतं, सगळं असं चालू असतं, आहे की? पूर्वीच्या वेळी ह्यांचं काय होतं का? काही नव्हतं ना. सकाळी 11 वाजता शाळेत जायचं, 4 वाजता मस्त घरावर यायचं. सकाळी गुरांची यायचं, संध्याकाळी गुरांची जायचं. रविवार असं की मजा नसायची. सगळी गुरं घेऊन सगळी पोरं एकत्र घेऊन जायची. कुठच्या तरी एखाद्या माळावरती पण ते लाभ घेऊन जायची, भाकरी घरातला घेऊन जायची, 1-1 रुपया घरातला घेऊन जायचं, काहीतरी फरसाण आणायचं, कांदा आणायचं, काहीतरी रानामध्ये काही काही बनवायचं, आहे की नाही? पूर्वीचे लोक, आहे की नाही? बनवायची. त्याच्यात काय काय पोरं अशी टवाळ पण करून होती. कोणतरी दुकानात जायचा, मस्त विडी घेऊन यायचा, सिगारेट घेऊन यायचा, काहीतरी घेऊन यायचा, तिला बाहेरच्याकडे गमतीने पियायची, व्यसन म्हणून मजा म्हणून पियायची. म्हणजे एक आनंद त्यांना वाटायचा, आनंद वेगळा होता, आहे की? मी सांगितलं की बाबा तुम्ही सुद्धा असं करा म्हणून, असं नाही सांगितलंय. पण तेव्हाचा आनंद धोका होतो की आताच्या मुलांच्या देशामध्ये नाहीये. मग अशा प्रकारे सगळं ती मुलं सगळी ऍक्टिव्ह असायची. आणि आपल्यानंतर ते काय गप्प असणार का? खेळू लागले. हमामा खेळायचे, उतू खेळायचे, दगड खेळायचे, किंवा चेटूपळीचा खेळ झाला. आणि चेटूपळीचा खेळ करताना जो चेटू मारला आहे ना, तो कुठं पडला? खरोखर तिथे पडला होता का? कळमाळ जाऊन अडकला होता, आहे की नाही? कारण त्याच्यापासून काळजी फार जबरदस्त असा होता. कुणालाही तिथे जाऊन म्हणजे एवढं विष होतं याचं की बाबा कोणी गुरांना पाणी पिता येत नव्हतं. सगळं बेकार असं वातावरण त्याला मारायचं होतं. हा मेन उद्देश त्याचा तो होता, पण तसं दाखवून दिलं नाही. काही आपल्यामध्ये पण चतुर असतात, त्यांचा काहीतरी हेतू वेगळा असतो, पण दाखवून तसं देत नाही, आहे की नाही? तशा प्रकारे, आहे की नाही? एखादा मनुष्य साध्य करायचं साध्य करून देतो. अशा प्रकारे भगवंताला ते साध्य त्याला मारायचं होतं, पण जाताना सगळ्या गोष्टी करावं लागतात. तशा प्रकारे गेले. चेंडू बराच वेळ खाली गेला म्हणजे आता शेवटी आपण सुद्धा खेळत असताना बघा शेवटचे खेळाडू असतात. 4 वाजता म्हणजे शाळेत खेळायला लागतात. खेळायला असताना ग्राउंडवरती भरपूर पोरांची गर्दी असते. अगदी 2 टीम पडतील एवढी 22-23 पोरं असतात, आहे की नाही? पण शेवटच्या चेंडूला भावके दोघेच होतात, एक टाकणारा उडतो आणि एक मारणारा उडतो. अंधारा कोणीच नसतो. शेवटी काय म्हणतो की बाबा रे मारलायच तूच ना, पण तूच घेऊन मी टाकलाय, मारणारा आणायला सांगतात. कृष्णाने मारणारा कृष्णाला आणायला सांगितलं. कृष्णाने म्हटलं ठीक आहे मी घेऊन येतो. कृष्णाने यमुनेच्या डोळ्यामध्ये काय केली है ना, डोळ्यामध्ये उडी मारली. डोळ्याचं पाणी फार खोल होतं, त्याच्यामध्ये कार्याला म्हणजे असाय महाभयंकर असा विषारी हे होता. म्हणून म्हटलं अरे बाबा रे बराच वेळ झाला वरती काय येईना. न आल्यावर ही मुलं सुद्धा घाबरली. म्हटलं बहुतेक हा मेला, आता काय हा वरती येणार नाही. मग यशोदेला सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे ना की बाबा काय झालंय. मग सगळेजण पोरातला कोण म्हटलं आला तर तिकडे ज्याला जर पेंड्याला पेंड्याचा विषय होता आणि जरा मोठा होता ना, तर सगळी जबाबदारी पेंड्यावरती होती. पण पेंड्या निघाला. यशोदेला सांगायला लागला. यशोदेला सांगितलं की बाबा रे, यशोदेला सांगितलं की खेळत असताना पेंड्या काय झाला म्हणजे कृष्ण काय झाला त्या यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. तो काय परत काय वरती आला नाही असं सांगितलं. यशोदा म्हणला की गेला तरी कसा सारा बुडाला कृष्ण बुडाला अरे बुडाला अरे सारा बुडाला कृष्ण बुडाला अरे बुडाला
यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. त्यावेळी पेंड्याला सांग पेंड्या हरिचा सांग पेंड्या हरिचा सांग पेंड्या हरिता चेंडू पाण्यात गेला कसा आहे का. त्यावेळेस पेंड्याला विचारलं की बाबा सांग पाण्यात चेंडू गेला कसा. चेंडू बुडाला गुंपात पडला अजूनही येईना कसा. हा जीव माझा हा जीव माझा झाला ये वेळा पिसा आहे की नाही. म्हटलं काय सांगू. पाण्यात गेला तसं भासलं. शेवटी काढण्यासाठी गेला. त्याचं जे कार्य करायचं होतं ते कार्य केलं. सगळं झालं. झाल्याचं सगळे गौरी म्हणू लागली. म्हटलं अरे बाबा त्या असणाऱ्या त्याच्या पत्न्या होत्या ते असं म्हटलं हा कवळा मुलगा एवढा मोठच आहे. हा म्हटलं खाली गेला तर ह्याच्या हाताला जर लागला तर हात सोडणार नाही. पण शेवटी बापाचा बाप असणारा तो भगवान परमात्मा त्याच्यावर जो करायचं होतं ते केलं. नंतर वरती आल्यानंतर असा सगळ्या म्हटलं आता बस कर. भरपूर झालं बाबा. खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख. म्हटलं आता खेळण्यामध्ये सुग्राचा पोटात भूक लागू नये. आता आपल्या सुद्धा पोटात भूक लागली आहे की नाही. सकाळी आपण सुद्धा चहाच पियाला म्हणून आपल्याला सुद्धा भूक लागली. त्यामुळे आता आपण सुद्धा आता बस करावं. तशा प्रकारे म्हटलं आता काय करायचं. काम करा. भगवंताने काळा केला तर सगळ्या गोष्टी एकत्रित आणल्या. म्हटलं ज्याच्याकडे जे जी शिदोरी आहे जे जे काही तुम्ही घरातून आणलेलं आहे सगळं एकत्रित आणा करा. सगळ्या शिदोरी ज्यांनी कोणी आणलं असेल त्याने सुद्धा असल्या सगळ्या एकत्रित करतं. कालवा कालव करणे म्हणजे काळा. सगळ्या दोन गोष्टी एकत्रित करणे म्हणजे काळा आला. भगवंताने काळा करत असताना 3 प्रकारचा काळा केला. एक जीवा शिवाचा ऐक्य करण्याचा काळा केला. एक दहीभाताचा काळा केला आणि एक हरिनामाचा काहीतरी काळा केला आहे की नाही. भगवंताने साधनं वापरताना सुद्धा अशी साधनं वापरली की बाबाची एकत्रित केल्यानंतर पण कधी वेगळी होणार नाही अशी साधनं निवडली. कारण मला सांगा पण आता लोक साधनं फार वेगवेगळी करतात आहे की नाही. काळ्याला वापरतात वेगवेगळे. लोक त्या गोष्टी टाकतात आतमध्ये. कोथिंबीर टाकतात, कुठं डाळिंब टाकतात, कुठं काही मिरची टाकतात. ते भेळच करतात.
तर खऱ्या अर्थानं भगवंताने जो काळा केला दैवताचा काळा तो काळा जो भगवंताला अभिप्राय असणारा काळा तोच करायला पाहिजे. जे भगवंतानी ज्या गोपिकांनी जी साधनं वापरली जे साहित्य वापरलं तेच वापरणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जे त्यांनी दाखवलेला मार्ग दाखवून गेले आधी जायची संतती आहे नाही त्यांची पण ते चालू जातात कुठेही गुंता पडणार नाही. पण आपण त्याच्यामध्ये जर गुंता केला त्याच्यामध्ये जर बदल करण्याचा प्रयत्न केला तर नको त्या गोष्टी व्हायला वेळ लागत नसतात आहे की नाही. भगवंत कारण बघा त्यावेळेस स्वतंत्र होतच नाही म्हणून सांगतात की बाबा रे काळ्याला काय साधनं वापरली दही आणि भात वापरलं तर दही आणि भात एकत्रित झालं परत तुम्ही किती पाणी वाचा काही करा ते दही आणि भाताचं मिश्रित झालं एकत्रितपणा आलेला तो कधीही वेगळं होणार नाही आहे की नाही. अनेक साधनं जर टाकली असते डाळिंब असेल किंवा काय वेगळं असेल तर जर पाणी टाकले दह्यापासून डाळिंब वेगळं होऊ शकतं सहज होत आहे की नाही. मग तशामध्ये साधन वापरले आणि शिवाचं ऐक्य एकदा झालं की परत कधीही वेगळं होत नाही आहे का नाही. कारण दोघांचं ऐक्य हरिनामाचा केसरी काळा सांगितला अशा प्रकारचा काळा आपण सर्व एकत्रित करण्याला काळा म्हणतात. अशा प्रकारचा भगवंतानी पण हा काळा कुणाला प्राचीन करता येतं कारण स्वर्गीची आमरी चिता देवा वृत्ती लोकी भावा जन्म आम्हा कशासाठी जन्म वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काळायचे यातलं काही वैकुंठात यातलं काही चालत नाही काही वरती भजन होत नाही कीर्तन होत नाही काही सुद्धा वरती होत नाही जे काय होतं ते इच्छित म्हणून मृत्यू लोकी व्हावा जन्म आहे की नाही. म्हणून नाशिवंत द्यायची अपेक्षा सुद्धा भगवंत परमात्मा का करतात कारण एवढं भगवंताकडे सुख होतं सगळं काय होतं पण या सुखा कारणे देव वेडाला वैकुंठी सोडून संत कशासाठी संतांच्या सानिध्यामध्ये अरे कारण संतांच्या सानिध्यामध्ये याच्यासाठीच भगवंत आला की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या संगतीत जर बसतात तर पंगतीचा लाभ होईल. संतांच्या संगती मनोमार्ग गती आहे बैसता संतांची संगती कडू आले कमळापती आपली कोणीच नव्हती आहे का नाही. यातलं आपलं कोणीच नाही आपल्या पंक्तीत बसणार फक्त भगवान परमात्मा कोणी नाही. म्हणून अशा प्रकारचा हा काळा भगवंताला सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा सेवन करताना म्हणून त्यांना काय झाले की जरा जळामध्ये मासे वाळले आणि शेवटी काळ त्याला अपेक्षा होती की असा नाही तर असा खायला मिळेल कारण सगळे हात धुण्यासाठी कुठे येतील नदीवरती येतीलच. म्हणून नदीवरती पण भगवंत म्हणजे सगळे संत महात्मे ज्ञानी आले तरी सांगितलं म्हणतात कुणी सुद्धा पुढे जायचं नाही कारण जर तिकडे जर तुम्ही गेलात तर हाताला चिकटणे जे शीत जे आहेत ती पाण्यामध्ये जातील आणि ते त्याचं प्राशन प्रवृत्ती ते देव करतील त्यांना द्यायचा नाही कारण त्यांना अधिकार नाही पण काळा सेवन करण्याचा अधिकार फक्त मानवी घ्यायला नाही माणसाने काळा सहन करावा. म्हणून सांगितलं की जे हात पुसायचे झाले तर फक्त टेरीला हात पुसा कारण भगवंत जिथे नाही अशी जागा जर कोणती असेल ते फक्त कारण बाबू सांगतो की बाबडे विठ्ठल जरीच तरी भरला तिचा ठाव नाही बोलला आज तिने पाहिला विठ्ठलची किंवा असो आईच्या पोटे आठवत नाही देहीचे विदेही भोगू दशा अशा प्रकारे भगवंत सगळ्या ठिकाणी आहे की नाही. सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा आहे म्हणून सांगितलं ज्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही अशी एकच जागा ती म्हणजे टिरी आहे त्या टिरीला हात पुसा अशा प्रकारच्या अवस्थाने म्हणून आता ज्या भगवंताचा काळ करायला जगण्यात त्यांची ओळख दाखवली असा असताना भगवान परमात्म्याचं भजन करा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाली बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदा घडी आनंदल्या नरनारी ज्ञानेश्वर
कर